नमस्कार मित्रांनो, मी अनोर मोहिते, तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तर मित्रांनो, कुणाल कामरा याने ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी, आंखों पे चष्मा हाय हे गाणं म्हटल्यानंतर मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली आणि त्यानंतर कुणाल कामराचं ऑफिस होतं, ज्या ठिकाणी तो गाणं गात होता, जो स्टुडिओ होता, त्याची शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली। तोडफोड केल्यानंतर आत्ता 1 तास आधी इथे होता, मग गेला कुठे असा प्रश्न विचारायला लागले शिवसैनिक, म्हणजे शिंदे गटाचे कार्यकर्ते। त्यानंतर हॉटेल मालकाने सांगितलं इथं नाही तो, कारण हा जो शो आहे तो जवळजवळ झालेला होता आधी, पण तो एडिट वगैरे करेपर्यंत टाईम गेला आणि त्यानंतर तो अपलोड करण्यात आला। परंतु शिवसैनिक होते किंवा शिंदे गटाचे कार्यकर्ते होते, त्यांना यातली कल्पना नव्हती, त्यातूनच त्यांनी अशा प्रकारची तोडफोड केली आणि तो कुठे आहे अशा प्रकारच्या घटना विचारायला सुरुवात केली। त्यानंतर काही शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी कुणाल कामराला फोन केला। फोन केल्यानंतर सांगितलं, काय सांगितलं ते संभाषणसुद्धा आपण ऐकणार आहोत। फोन केलेलं संभाषण काय होतं ते, फोन केलेलं संभाषण होतं त्यावरती सांगितलं, तर एका शिवसैनिकांनी फोन केला आणि सांगितलं कुणाल कामरा बोल रहा है क्या, असं 2-3 वेळा विचारल्यानंतर तो बोलता हां कुणाल कामरा बोल रहा है। त्यानंतर त्याने परत विचारलं की तू क्या हमारे साहब के बारे में वीडियो डाला था। शिंदे गटाच्या कार्यकर्त्याने सांगितलं मुख्यमंत्री के साहब, तो बोलता मुख्यमंत्री कहाँ है। त्यानंतर शिंदे गटाचा कार्यकर्ता म्हणतोय की कहाँ पे है, तो बोलतो तामिळनाडू पे आजा। त्यानंतर पुढे तो म्हणतोय, दुसरा शिवसैनिक बहुतेक असावा त्याच्या बाजूला, तो म्हणतोय कहाँ पे आने का, तो बोलतोय तामिळनाडू। कैसा आएगा तामिळनाडू पे भाई, तर इथं असला तुझा स्टुडिओ ज्या पद्धतीने तोडला त्याच पद्धतीने तुलासुद्धा तोडलं जाईल किंवा तुलासुद्धा त्याच्या पद्धतीनं मारहाण केली जाईल, अशा पद्धतीचे शिंदे गटाचे कार्यकर्ते त्यांना बोलताना पाहायला भेटले। कुणाल कामरा बात करेगा। हाँ जगदीश शर्मा बोल रहा हूँ, सूचना साकम। क्या बोले तूने साहब के बारे में वीडियो डाला है? कौन सा साहब है? शिंदे साहब, हमारे मुख्यमंत्री, उनके बारे में क्या वीडियो डाला है? अभी तो मुख्यमंत्री का है, उप मुख्यमंत्री है, उनके बारे में क्या वीडियो डाला है तूने? देखा ना आपने वीडियो? देखा है, होटल को जाके देख रहे हम लोग क्या हाल किया। अभी तू जिधर मिलेगा ना तेरा भी वही हाल होगा, समझा क्या? इधर है तू, तमिलनाडु तेरी तमिलनाडु में आके मारेगा देखो, वही है। हेलो आजा तमिलनाडू आजा। किधर आने का? तमिलनाडु में कैसा पूछेगा भाई। त्याने सांगितलं मी कोणत्याही प्रकारच्या धमकीला घाबरत नाही किंवा काहीही केलं तरी पण मी माफी मागणार नाही, कारण जर मी माफी मागितली तर अजित पवार यांनी विधान केलं होतं ते माफी मागतील का, उद्धव ठाकरे यांनी विधान केलं होतं ते माफी मागतील का, असा सुद्धा प्रश्न निर्माण झाला। कारण याआधी अनेक लोकांनी गद्दार हा शब्द वापरला आहे, तर प्रत्येकावर कारवाई होणं गरजेचं आहे अशी सर्व लोकांची समाज माध्यमांवर मागणी होते। तर आता जर समजा कुणाल कामरावर जर अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला किंवा कारवाई झाली तर सर्व लोकांवर सुद्धा कारवाई होतं का येणाऱ्या काळात पाहणं योग्य ठरेल, कारण प्रत्येक ज्याने गद्दार हा शब्द वापरला आहे त्यांच्या सर्वांवर कारवाई होणं अपेक्षित आहे, कारण कायदा सर्वांसाठी समान असतो। यासाठी सर्वांना सुद्धा अशा प्रकारची शिक्षा ज्याची कुणाल कामराला होईल त्याच पद्धतीने होणं गरजेचं आहे। तर या सर्व कॉन्ट्रोवर्सीवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा।